नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण संधी या घटकाचा अभ्यास करत आहोत. या अगोदर आपण वर्णमाला या घटकाचा काय केला होता अभ्यास केलेला होता. तर मराठी व्याकरणाशी संबंधित हे आपलं सेकंड लेक्चर आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे संधी या घटकाचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर संधी म्हणजे काय? तर संधीचा साधारणपणे अर्थ घेतला जातो जोडणे. तर कशाची जोडणी होते किंवा कोणते दोन शब्द किंवा वर्ण एकत्र येतात? तर इथं संधी म्हणजे काय होत असते, की दोन वर्णांमध्ये संधी होत असते किंवा दोन वर्ण एकत्र येऊन त्यांच्यासाठी एक नवीन वर्ण तरी घेतला जातो किंवा मग त्या दोन वर्णापैकी एकाचा लोप होतो आणि एक काय करतो? तिथे स्थिर राहतो किंवा कायम राहतो. ठीक आहे. तर याला काय म्हणायचं? संधी म्हणायचं. आता सामासिक शब्द आणि संधी याच्यामध्ये फरक असतो. ठीक आहे. बघा सामासिक शब्द सामासिक शब्द आणि संधी शब्द याच्यामध्ये फरक असतो. जसं की साखर भात, साखर भात किंवा दही भात किंवा मग भाजीपाला यासारखे शब्द जर आपण पाहिले तर आपल्याला समजतं, की 2 शब्द फक्त एकमेकांना जोडून लिहिलेले आहेत. काय केलेलं आहे? 2 शब्द एकमेकांना काय केलेलं आहे? जोडून लिहिलेले आहेत. जसं की साखर आणि भात हे काय आहेत? 2 वेगवेगळे शब्द आहेत, फक्त एकत्र केलेले आहेत. भाजी, पाला हे 2 शब्द काय केलेले आहेत? फक्त एकत्र केलेले आहेत. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वेगळी अशी क्रिया झालेली नाहीये. म्हणून अशा शब्दांना काय म्हणतात? सामासिक शब्द असं म्हणतात. काय म्हणतात? सामासिक शब्द. परंतु जर रामेश्वर हा शब्द बघितला आपण, रामेश्वर तर हा शब्द आपल्याला 2 अलग-अलग शब्द जोडून लिहिल्यासारखा वाटतो का? नाही. हा पूर्ण काय वाटतो? एकच शब्द वाटतो. परंतु हा काय आहे? 2 शब्दांनी मिळून बनलेला आहे. काय झालेला आहे? 2 शब्दांनी मिळून. राम प्लस ईश्वर या 2 शब्दांनी मिळून हा शब्द तयार झालेला आहे. परंतु लिहिला कसा आहे? रामेश्वर असा लिहिलेला आहे. त्याचं कारण असं, की इथं 2 वर्णांमध्ये काय झालेली आहे? संधी झालेली आहे. यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण हे 2 अ आणि ई आहेत. परंतु या दोन्हीसाठी इथं काय घेतलेलं आहे? ए एडक्याचं घेतलेलं आहे. म्हणून शब्द काय बनलेला आहे? रामेश्वर. तर अशा प्रकारे 2 शब्द जेव्हा एकत्र येतात, त्याला काय म्हणायचं? संधियुक्त शब्द असं म्हणायचं. म्हणजे त्यामध्ये काय झालेली असते? संधी झालेली असते वर्णांमध्ये. तर मग संधीचे काही प्रकार आहेत. त्याचे मुख्य प्रकार आणि त्याचे उपप्रकार पण आपल्याला इथं समजून घ्यायचे आहेत. तर पाहूया. पहा संधीचे 3 प्रकार आहेत. मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे स्वर संधी, दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी. तर आपल्याला यांचा काय करायचा आहे? एकेकाने अभ्यास करायचा आहे. अतिशय व्यवस्थित आणि समजेल अशा पद्धतीने आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. तर सुरुवातीला आपण स्वर संधी म्हणजे काय आणि त्याचे प्रकार किती आहेत ते पण आपण इथं समजून घेऊया. बघा पहिला प्रकार आहे स्वर संधी. स्वर संधी कशाला म्हणतात? ठीक आहे. तर 2 संधी कशामध्ये होत असते बरं? तर संधी ही 2 शब्दांमध्ये, 2 पदांमध्ये होत असते. शब्दालाच मराठी व्याकरणामध्ये काय म्हणतात? पद असे म्हणतात. ठीक आहे. तर मग पहिले पद अधिक दुसरे पद यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण स्वर असतो आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण सुद्धा काय असतो? स्वरच असतो. ज्यावेळेस पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण स्वर असतो, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? स्वरसंधी असं म्हणायचं. तर याचे काही प्रकार पडलेले आहेत. तर ते काय करूया आपण एकेकाने समजून घेऊया. बघा पहिला प्रकार आहे, तो म्हणजे की दीर्घत्व संधी. कोणता आहे? दीर्घत्व संधी. तर दीर्घत्व संधी केव्हा असते? की जेव्हा 2 सजातीय स्वर 2 सजातीय स्वर एकमेकांसमोर येतात आणि त्या 2 सजातीय स्वरांसाठी त्याच्याच जातीचा एक दीर्घ स्वर घेतला जातो. काय केला जातो? एक दीर्घ स्वर घेतला जातो. तिथे काय असते? दीर्घत्व संधी असते. तर इथं काही आपण उदाहरणं घेतलेली आहेत. तर यातील काही उदाहरणं आपण इथं समजून घेऊया, की ज्यामुळं आपल्याला काय होईल, की दीर्घत्व संधी कशी काम करते हे समजेल. ठीक आहे. तर बघा पहिला शब्द आहे रूपांतर. रूपांतर हा शब्द रूप प्लस अंतर या 2 शब्दांनी मिळून बनलेला आहे. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ आहे. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण अ आहे. मग हे दोन्ही काय आहेत? लघुत्तरी आहेत, लघुस्वर आहेत.
पण याच्याच जातीचा आपल्याला काय घ्यायचा आहे? दीर्घ स्वर घ्यायचा आहे आणि तो काय आहे? आ आहे. आणि म्हणून इथं हे दोन्हीही लोप पावले, ते निघून गेले आणि त्यांच्या जागेवर कोण येऊन बसला? हा आ बसला आणि म्हणून शब्द बनला रूपांतर. ठीक आहे. आता याला थोडंसं मी पुढे लिहून दाखवतो. रूप प्लस आ आणि याचा अनुस्वार इथं येईल आणि पुढं तर आणि शब्द बनेल रूपांतर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा एक शब्द घेऊया आपण कलानंद. कला प्लस आनंद ह्या दोन शब्दांनी हा शब्द बनतो. यामध्ये आपल्याला समजतंय, दिसतंय, की कलामध्ये आ हा शेवटचा स्वर आहे, म्हणजे वर्ण आहे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण सुद्धा आच आहे. मग यामध्ये काय होतं, की एक आ निघून जातो किंवा त्याचा लोप होतो आणि एक आ काय राहतो? शिल्लक राहतो आणि अशा प्रकारे कलानंद असा शब्द बनतो. मग तसाच आहे मुनिच्छा. मुनिच्छा हा शब्द मुनी, मुनीची काय आहे? पहिली वेलांटी आहे आणि पुढं इच्छा तो पण ई जो आहे तो काय आहे? लघु आहे. मग इथे काय होत आहे? पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण लघु ई, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण लघु ई. मग दोन्हीही लघु ई आहेत, परंतु या दोघांसाठी त्याच्याच जातीचा एक दीर्घ स्वर घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे कोणता? तर दीर्घ ई. मग अशा प्रकारे हे दोघ जण काय होतील? गायब होतील, निघून जातील आणि त्यांची जागा हा दीर्घ ई घेतो आणि शब्द बनतो मुनिच्छा, ज्याच्यामध्ये नीची वेलांटी काय असणार आहे? दुसरी असणार आहे. मग तसंच बघा आणखी एक उदाहरण घेऊया. गुरुपदेश. गुरु प्लस उपदेश यामध्ये हा जो रू आहे तो काय आहे? लघुत्तरी आहे. म्हणून इथं आपण उ घेऊया. ठीक आहे. आणि इथं पण काय आहे? उ आहे. हे दोन्हीही काय आहेत? लघु आहेत. तर यांच्या जागी आपण काय घेणार? दीर्घ उ घेणार. उसाचा उ घेणार. आणि म्हणून शब्द बनतो गुरुपदेश, ज्यामध्ये हा रू काय असणार आहे? दीर्घ असणार आहे. तर अशा पद्धतीने इथे काय झालेलं आहे? आपण उदाहरणांच्या साहाय्याने दीर्घत्व संधी म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे. यानंतर आपण पुढचा जो प्रकार आहे तो समजून घेऊया. बघा पुढचा प्रकार आहे गुणादेश संधी. गुणादेश संधी यामध्ये आदेश आहे, गुण आदेश, गुण आदेश आणि या आदेशचा अर्थ काय होतो? बदलणे. ठीक आहे, काय होतो? बदलणे. तर हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे, की आदेश शब्द येतोय तर खरा याच्यामध्ये. मग आदेश म्हणजे काय? तर बदलणे. गुणादेश संधीमध्ये काय बदल होतो बरं? तर पहा, की ज्यावेळेस 2 स्वर एकत्र येतात, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण, हे ज्यावेळेस एकत्र येतात, त्यावेळेस त्या दोन्हीसाठी ए, ओ आणि असे बदल होत असतील तर तिथे काय असते? गुणादेश संधी असते. काय? ए, ओ आणि हे बदल जिथे होतात तिथे काय असते? गुणादेश संधी असते. तर मग आपण इथं काही उदाहरणं घेतलेली आहेत, तर त्या उदाहरणांच्या साहाय्याने आपण ही गुणादेश संधी समजून घेऊया. बघा पहिलं उदाहरण आपण घेतलेलं आहे महेंद्र. तर या शब्दाची फोड कशी आहे बरं? महा प्लस इंद्र. मग पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ई. मग आ प्लस ई मिळून काय होतं बरं? ज्यांना संयुक्त स्वर माहित आहेत, त्यांना चटकन समजून येतं, की आ प्लस ई काय होतं? ए होतं. काय होतं? ए. म्हणून इथं काय झालेलं आहे? मह प्लस ए हा ई वरचा अनुस्वार ए वर येणार आणि पुढं द्र. मग शब्द काय बनतो? महेंद्र. तर अशा प्रकारे ही गुणादेश संधी काम करते. त्याच्यानंतर दुसरा एखादं उदाहरण घेऊया. बघा परोपकार. पर उपकार यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ आहे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण उ आहे. मग या दोन्हीसाठी काय येणार आहे बरं? ओ. काय येणार आहे? ओ. म्हणून शब्द बनला परोपकार.
मग तसंच लंकेश्वर, लंकाईश्वर. ठीक आहे. लंका, ईश्वर. यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण दीर्घ ई. आता इथं एक गोष्ट महत्वाची आहे बघा, हे उदाहरण समजून घेत असताना ज्यावेळेस आपण संयुक्त व्यंजन पाहतो, ए, ऐ, ओ, औ ही काय आहेत? संयुक्त व्यंजने, सॉरी, व्यंजनेच म्हणतोय मी बरं. तर ही काय आहेत? स्वर आहेत, संयुक्त स्वर. ए, ऐ, ओ, औ हे काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. आणि हे स्वर ज्या दोन स्वरांनी मिळून बनतात, ते जर आपण पाहिले तर बघा, अ प्लस ई किंवा दीर्घ ई मिळून काय होतं? ए तयार होतो. आ प्लस ई किंवा दीर्घ ई मिळून ऐ तयार होतं. तसंच अ प्लस उ किंवा दीर्घ उ मिळून ओ तयार होतं. आणि आ प्लस उ किंवा दीर्घ उ मिळून औ तयार होतं. पण संधीमध्ये जर नीट पाहिलं आपण, तर बघा इथं आ प्लस ई आहे. काय आहे? आ प्लस ई आहे. मग संधी होताना काय व्हायला पाहिजे? ऐ व्हायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? जर आई असतं, तर मग इथं लंकेश्वरच्या जागी लंकेश्वर असं लिहावं लागलं असतं. परंतु संधीच्या नियमामध्ये मात्र आई न घेता ए एडक्याचंच घेतलं जातं. काय घेतलं जातं? ए एडक्याचंच. म्हणजे या दोन्हीची संधी होऊन काय मिळणार आहे आपल्याला? एच मिळणार आहे. म्हणून शब्द काय बनलेला आहे इथं? लंकेश्वर. हा इथं एक मूलभूत फरक आपण समजून घ्यायला पाहिजे. आता हे उदाहरण समजून घेतल्यानंतर आणि हा जो मूलभूत फरक आहे तो समजून घेतल्यानंतर आता आपण काय करूया, आणखी एखादं अर्शी रिलेटेड उदाहरण घेऊया. बघा, राजर्षी हा शब्द आपण इथं घेऊया उदाहरण म्हणून. राजर्षी हा शब्द राजा ऋषी, राजा ऋषी या दोन शब्दांनी बनलेला आहे. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण रू. मग हे दोन्ही मिळून काय तयार होतं? अर. मग शब्दरचना कशी होते? राज प्लस र प्लस शी. मग यामध्ये काय होतंय बघा, हं? हा अ ज मध्ये मिसळतो, हा र श मध्ये मिसळतो आणि शब्द काय बनतो? राजर्षी. तर अशा प्रकारे गुणादेश संधी होत असते. बघा, पुढचा प्रकार आहे वृद्ध्यादेश संधी. वृद्ध्यादेश संधीमध्ये कोणता बदल होतो? जेव्हा दोन स्वर एकत्र येऊन ऐ किंवा औ, ऐ किंवा औ तयार करतात, तिथे काय असते? वृद्ध्यादेश संधी असते. तर त्याची उदाहरणं आपण इथे घेतलेली आहेत, ज्यांच्या आधारे आपल्याला वृद्ध्यादेश संधी नेमकी काम कशी करते ते समजून घ्यायचं आहे. बघा, पहिला शब्द आहे मतैक्य. मत प्लस ऐक्य या दोन शब्दांनी मिळून हा मतैक्य शब्द बनलेला आहे. तर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आहे अ, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आहे ऐ. तर यामध्ये होतंय काय, की या अ चा लोप होत आहे आणि ऐ तिथंच राहत आहे, कायम राहत आहे. म्हणून शब्द काय बनलेला आहे? मतैक्य. शनैक्य, क्षण एक या दोन शब्दांनी शनैक्य हा शब्द बनलेला आहे. यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ए, हे दोन्ही मिळून काय होत आहे? आई बनत आहे. हे दोन्ही जाऊन त्यांच्या जागी कोण येत आहे? ऐ हा स्वर येत आहे आणि म्हणून शनैक हा शब्द इथं बनलेला आहे. मग तसंच गंगौघ हा शब्द जो आहे तो गंगा अधिक ओघ ने बनलेला आहे. मग इथं पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ओ, दोन्हीची जागा कोण घेत आहे? औ. ठीक आहे. म्हणजेच इथं आ आणि ओ निघून जातात, त्यांच्या जागेवर औ येतो आणि शब्द बनतो गंगौघ. आणखी एक उदाहरण घेऊया बघा, वनौषधी. वन अधिक औषधी. यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ आहे, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण औ आहे. अशा कंडिशनमध्ये काय होतं, की अ चा लोप होतो, औ आपापल्या जागेवर राहतो आणि शब्द बनतो वनौषधी. काय बनतो? वनौषधी. तर अशा पद्धतीने इथे वृद्ध्यादेश संधी आपल्याला समजून येते, की जिथे दीर्घ स्वर मिळतात, म्हणजेच की ऐ आणि औ बनतात, तिथे काय असते? वृद्ध्यादेश संधी असते. आणि गुणादेशमध्ये काय असतं बरं?
ठीक आहे. आपण पुन्हा त्याच्यात आठवण म्हणून घेऊया, की जिथं ए, त्याच्यानंतर ओ आणि हे बदल जिथे होतात तिथे काय असते? गुणादेश संधी असते. कोणती? गुणादेश संधी. आणि जिथे आई आणि औ असे बदल होतात तिथे काय असते? वृद्ध्यादेश संधी असते. कोणती? वृद्ध्यादेश संधी असते. तर हे सगळं आपल्याला नीट समजण्यासाठी, ध्यानात ठेवण्यासाठी काय करावं लागेल, की संधी या घटकाचा किमान 7-8 वेळेस चांगला अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये जे वारंवार शब्द आलेले आहेत, तर ते शब्द आपण नीट समजून घेतले पाहिजेत. त्याचबरोबर हे संधीमध्ये जे काही उदाहरणं वापरलेली आहेत, जी काही गाजलेली पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये जे काही संधी या घटकाअंतर्गत शब्द दिलेले आहेत, ते शब्द त्यांची फोड कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे, काय करायचं आहे हे आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. जेणेकरून संधी या घटकावर कशाही पद्धतीने प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर आपल्याला 100% देता येईल. पुढचा प्रकार आहे बघा, ई, उ, रू यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास चा य होतो, चा व होतो आणि चा काय होतो? र होतो. अशा प्रकारच्या बदलाला काय म्हणतात? यनादेश संधी असं म्हणतात. काय म्हणतात? यनादेश संधी असं म्हणतात. यनादेश संधी जी आहे ती आपण या उदाहरणांच्या आधारे काय करूया? समजून घेऊया. इत्यादी. इत्यादी हा जो शब्द आहे तो इति प्लस आदी या 2 शब्दांनी मिळून बनलेला आहे. यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे बरं? ई. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे? आ. मग अशा कंडिशनमध्ये रूल काय सांगत आहे, की च्या पुढं विजातीय स्वर आला, तर त्याचं रूपांतरण कशामध्ये होणार आहे? य मध्ये होणार आहे. म्हणून हा ई रूपांतरित होईल कशामध्ये? य मध्ये. आणि मग जो शब्द आहे तो कसा होईल? इत प्लस य प्लस आदी. मग यामध्ये काय होणार आहे? हे त, य, आ एकत्र येईल. मग काय होईल? इत्या होईल आणि पुढं दी. शब्द बनला इत्यादी. तर अशा प्रकारच्या संधीला काय म्हणतात? यनादेश संधी असं म्हणतात. ठीक आहे. आणखी काय उदाहरणं घेऊया आपण. बघा, अत्युत्तम हा तसा शब्द आहे. अतिउत्तम. ठीक आहे. काय आहे? अतिउत्तम. ठीक आहे. याला घेऊच इथं आपण. अति उत्तम. उत्तम. तर याच्यामध्ये काय आहे? इथं ई आहे. पुढं काय आहे? विजातीय स्वर आलेला आहे. म्हणून काय झालेला आहे? हा ई रूपांतरित झालेला आहे. कशामध्ये? य मध्ये. म्हणून शब्द बनला अत्युत्तम. तसंच मनवंतर शब्द घेऊया आपण. ठीक आहे. मनवंतर. तर काय आहे हा? मनु प्लस अंतर या 2 शब्दांनी मिळून हा मनवंतर शब्द बनतो. तर मनूमध्ये काय आहे? पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे? उ आहे. त्याच्या पुढं काय आहे? अ आहे. मग उ पुढं काय झालेला आहे? विजातीय स्वर आलेला आहे. म्हणून हा जो उ आहे तो रूपांतरित होईल कशामध्ये? व मध्ये. कशामध्ये? व मध्ये. मग शब्द कसा तयार होतो? मन प्लस व प्लस अंतर आणि हे सगळं एकत्र येऊन शब्द काय बनतो? मनवंतर. आणखी एक उदाहरण घेऊया. बघा, मातृइच्छा, मातृ प्लस इच्छा या 2 शब्दांनी मिळून मातृइच्छा हा शब्द तयार झालेला आहे. तर मातृमध्ये काय आहे? रू आहे. पुढं काय आलेलं आहे? ई आलेला आहे. मग च्या पुढं काय आहे? विजातीय स्वर आहे. मग रूपांतरित कशामध्ये होतो? र मध्ये होतो. आणि मग शब्द काय तयार होतो? मातृइच्छा. कसा? तर मा, त, र, इच्छा. यामध्ये तर ई हे एकत्र येतील आणि काय होईल? त्री तयार होईल. काय होईल? त्री आणि शब्द बनेल मातृइच्छा. तर अशा प्रकारे ही संधी काय करत असते? काम करत असते आणि अशा प्रकारच्या बदलाला काय म्हणतात? यनादेश संधी असं म्हणतात. पुढचा नियम आहे अयादी आदेश. तर अयादी आदेश काय आहे? पहा, ए, आई, उ, औ या स्वरांपुढे कोणताही स्वर येऊ द्या. ठीक आहे. कोणताही स्वर जर आला तर त्याच्यासाठी या ए, आई, ओ, औ साठी अनुक्रमे काय बदल होतात?
ए साठी अय. हं? त्याच्यानंतर आईसाठी आय. ओ साठी अव आणि औ साठी आव असे बदल होतात. तर अशा प्रकारे जिथं बदल होतात, तिथं काय असतं? अयादी आदेश असतो. तिथे अयादी आदेश संधी असते. तर मग त्याची उदाहरणं आपण इथे घेतलेली आहेत आणि उदाहरणाच्या आधारे आपल्याला अयादी आदेश समजून घ्यायचा आहे. तर पहिला शब्द आहे बघा पवन. सॉरी पावन. काय आहे? पावन. तर पावन हा शब्द जो आहे तो पौ प्लस अन या 2 शब्दांनी मिळून बनलेला आहे. यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आहे औ, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आहे अ, म्हणजे औच्या पुढे काय आलेला आहे? एक स्वर आलेला आहे. म्हणून हा जो औ आहे तो लोप पावेल, त्याची जागा आव घेईल. काय घेईल? आव घेईल. मग शब्द कसा तयार होईल? प प्लस आव प्लस अन. मग हा जो आ आहे तो प मध्ये मिसळेल म्हणून पा. हा या व मध्ये हा अ मिसळेल म्हणून व आणि त्याच्या पुढचं न. शब्द काय बनला? पावन. त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊया आपण गविश्वर. गविश्वर म्हणजेच गो ईश्वर. गो ओ. पहिल्या पदाचं शेवटचं वर्ण काय येत आहे? ओ. त्याच्या पुढं काय आहे? दीर्घ ई म्हणजेच काय आहे? एक स्वर आहे. म्हणून हा ओ काय होईल? लोप पावेल आणि ओ ची जागा कोण घेणार आहे? औ घेणार आहे. काय घेणार आहे? औ. आणि म्हणून शब्द काय बनतो? गविश्वर. कसा? तर ग प्लस अ प्लस ईश्वर. यामध्ये हा जो दीर्घ ई आहे तो ई मध्ये मिसळून जाईल, सॉरी व मध्ये मिसळून जाईल आणि हा जो अ आहे तो ग मध्ये मिसळेल. मग शब्द काय बनेल? गविश्वर. अशा प्रकारे ही संधी काय करत असते? काम करत असते आणि अशा प्रकारच्या संधीलाच काय म्हणतात? अयादी आदेश संधी असं म्हणतात. तर इथं एक गोष्ट व्यवस्थित अशी समजून घेण्यासारखी आणि आणि कायम आठवणीत ठेवण्यासारखी आहे. ती म्हणजे काय? की बघा, जर आपल्याला अयादी आदेश या संबंधी जर शब्द दिला आणि त्याचं जर आपल्याला विग्रह करायला सांगितला किंवा त्याच्यातील 2 शब्द कोणते आहेत, असं जर विचारलं, तर त्याचं उत्तर आपल्याला चटकन देता येतं. ते कसं बघा? इथं पावन हा शब्द आहे आणि इथं काय आहे? पवन शब्द आहे. ठीक आहे. या दोन्हीमधील फरक आपण समजून घेऊया म्हणजे तुम्हाला चटकन समजेल, की मला काय म्हणायचं आहे ते. पावन आणि पवन. जिथे आ असतो, ठीक आहे. म्हणजे पा म्हणजे काय आहे याच्यामध्ये? आ आहे. जिथे आ आहे, तिथे काय आहे? औ आहे. काय आहे? औ आहे. आणि जिथं प आहे, म्हणजे फक्त हा स्वर आहे, तिथं काय आहे? ओ आहे. जर कोणत्याही प्रकारे तुम्हाला जर प्रश्न विचारला या अयादी आदेशवर, की विग्रह करा किंवा विग्रह ओळखा, तर आपल्याला ते सहज समजण्यासारखं आहे, की ज्या शब्दाच्या जो शब्द दिलेला आहे, त्या शब्दाला जर काना असेल, तर तिथं काय येणार आहे? औ येणार आहे आणि जिथे काना नाही, तिथं काय येणार आहे? ओ येणार आहे. म्हणजे काय होतं, की प हे काय होणार आहे? पौ होणार आहे आणि हा जो प आहे, तो पो पो असा होणार आहे. कसा होणार आहे? पो. मला वाटतं हे थोडंसं समजण्यास क्रिटिकल असू शकतं. तरी पण मला जे सांगायचंय ते समजलं असावं अशी अपेक्षा करतो मी. तर इथे स्वरसंधीची जी काही अ, प्रकार आहेत ती संपलेली आहेत. आता आपण काय करूया? व्यंजन संधीला सुरुवात करूया. व्यंजन संधीचा जो पहिला प्रकार आहे तो आहे प्रथम व्यंजन संधी. तर प्रथम व्यंजन संधी कशाला म्हणतात? ठीक आहे. तर आपल्याला हे अगोदरच समजून घ्यावं लागेल. तर प्रथम व्यंजन संधीमध्ये काय असतं, की पहिले पद अधिक दुसरे पद. ठीक आहे. तर पहिल्या पदाचा जो शेवटचा वर्ण आहे, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तो काय असायला पाहिजे? स्पर्श व्यंजन असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? स्पर्श व्यंजन. मग यामध्ये अनुनासिकांचा समावेश होत नाही. म्हणजे अनुनासिके आपल्याला इथं सोडून द्यायची आहेत. ठीक आहे. तर मग पहिल्या पदाचा जो शेवटचा वर्ण आहे तो स्पर्श व्यंजन असायला पाहिजे आणि त्याच्या पुढं जे दुसरं पद आहे त्याचा पहिला वर्ण हा कठोर व्यंजन असायला पाहिजे. काय असायला पाहिजे?
कठोर व्यंजन. मग अशा कंडिशन मध्ये हा जो स्पर्श व्यंजन आहे, तो त्याची जागा सोडून देईल, म्हणजे तो निघून जाईल आणि त्याच्या जाग्यावर त्याच्या गटातला पहिला जो वर्ण आहे किंवा व्यंजन आहे, ते त्याची जागा घेईल. म्हणजे कोण जागा घेईल त्याची? तर त्याचा प्रतिनिधी. आता इथं मी प्रतिनिधी असं का म्हणत आहे? का तर हे जे 5 गट आहेत स्पर्श व्यंजनांचे, त्याचे अनुक्रमे प्रतिनिधी कोण आहेत? क, च, ट, त आणि प. ठीक आहे. म्हणून मी काय म्हणत आहे, की जो स्पर्श व्यंजन पहिल्या पदाच्या शेवटच्या वर्णाच्या जागी आहे, त्याची जागा त्याचा प्रतिनिधी घेईल. आता हे चांगलं व्यवस्थित समजण्यासाठी आपण काय करूया, उदाहरणांचा आधार घेऊया. तर पहा, तर इथं शरत्काल हा शब्द आहे. काय आहे? शरत्काल. मग शरत्काल हा जो शब्द आहे, तो शरद प्लस काल या 2 शब्दांनी मिळून बनतो. मग पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे बरं? तर स्पर्श व्यंजन आहे द. ठीक आहे. आणि त्याच्या पुढं काय आहे? क आहे. क हे काय आहे? कठोर व्यंजन आहे. काय आहे? कठोर व्यंजन. मग कठोर व्यंजन आलेलं आहे या द पुढे. द हे स्पर्श व्यंजन आहे. म्हणून द ची जागा त्याचा प्रतिनिधी म्हणजे त्याच्या गटातील पहिला वर्ण घेणार आहे. मग तो त्याचा प्रतिनिधी कोण आहे? त. कोण आहे? त. म्हणून शब्द काय बनलेला आहे इथं? शरत्काल. तर या संधीला काय म्हणतात? प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. म्हणजेच की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जो असतो त्याची जागा त्याच्याच गटातील प्रथम व्यंजन किंवा त्याचा प्रतिनिधी घेत असतो. मग तसंच आहे बघा वागताडन. तर इथं काय आहे? वाग प्लस ताडन. मग यामध्ये काय झालेलं आहे? ग हा काय आहे? एक स्पर्श व्यंजन आहे. त्याच्या पुढे काय आलेलं आहे? त हा कठोर व्यंजन आलेला आहे. म्हणून हा जो ग आहे तो निघून जाईल. त्याची जागा कोण घेत आहे? त्याचा प्रतिनिधी म्हणजेच प्रथम व्यंजन क घेणार आहे. आणि म्हणून शब्द काय बनला? वाकताडन. बघा पुढचा शब्द काय आहे? विपत्काल. तर विपत्काल हा शब्द कसा बनलेला आहे? विपद आणि काल. मग सेम शरदकाल सारखं. ठीक आहे. तर हा द जो आहे तो रूपांतरित होत आहे त मध्ये आणि म्हणून शब्द काय बनलेला आहे? विपत्काल. तर अशा प्रकारच्या संधीला काय म्हणतात? प्रथम व्यंजन संधी असं म्हणतात. इथे फक्त काय करायचं आहे? स्पर्श व्यंजनामध्ये आपल्याला अनुनासिकांना वगळून टाकायचं आहे. आणि अनुनासिक सोडून पहिल्या पदाच्या शेवटी जो वर्ण येणार आहे तो काय असला पाहिजे? स्पर्श व्यंजन असला पाहिजे आणि त्याच्या पुढचा जो शब्द आहे त्याचा पहिला वर्ण काय असायला पाहिजे? कठोर व्यंजन असायला पाहिजे. त्यामुळं काय होईल, की जो पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आहे त्याची जागा कोण घेणार आहे? त्याचा प्रतिनिधी म्हणजे त्याच्या गटातील प्रथम व्यंजन घेणार आहे. म्हणून याला काय म्हणतात? प्रथम व्यंजन संधी असं म्हणतात. मग हा व्यंजन संधीचा जो पुढचा प्रकार आहे तो आहे तृतीय व्यंजन संधी. काय आहे? तृतीय व्यंजन संधी. तर तृतीय व्यंजन संधी काय आहे? तर पहा, की बघा पहिले पद अधिक दुसरे पद. यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय असायला पाहिजे? कठोर व्यंजन असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? कठोर व्यंजन. स्पर्श व्यंजन गटातील कठोर व्यंजन. मग कठोर व्यंजन कोणकोणती आहेत? तर ही पहिली 2-2 जी आहेत, ती काय आहेत? कठोर व्यंजने आहेत. मग आणि पुढं काय असायला पाहिजे मग? पुढच्या जो दुसरं पद आहे, त्याचा पहिला वर्ण काय असायला पाहिजे? तर त्याचा पहिला वर्ण असायला पाहिजे स्वर किंवा मृदू व्यंजन. काय असायला पाहिजे? स्वर किंवा मृदू व्यंजन. आणि यामध्ये जो दुसरे पद आहे, त्याचा जो पहिला जो वर्ण आहे, तो स्वर किंवा मृदू व्यंजन असायला पाहिजे, परंतु त्यामध्ये अनुनासिकांचा समावेश नसतो. अनुनासिके नसतात. ठीक आहे. तर इथं अनुनासिके सोडून द्यायचे आहेत आपल्याला. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं, की या कठोर व्यंजनाच्या जागी त्याच्याच गटातील जो कोणता कठोर व्यंजन तिथं आलेला आहे, त्याच्याच गटातील तिसरे व्यंजन येऊन काय होईल? तिसरे तिसरे व्यंजन येऊन काय होईल? की संधी पूर्ण होईल. काय होईल? संधी पूर्ण होईल. तर आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? उदाहरणांचा आधार घ्यावा लागेल. तर बघूया.
बघा पहिला जे उदाहरण आहे ते दिगंबर आहे. दिगंबर हा जो शब्द आहे तो दिक्क प्लस अंबर या 2 शब्दांनी मिळून बनलेला आहे. मग पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे? क. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे? अ. क हे कठोर व्यंजन आहे. त्याच्या पुढे आलेला आहे मृदू स्वर. ठीक आहे. काय आलेला आहे? स्वर आलेला आहे. म्हणून हा जो क आहे तो रूपांतरित होणार आहे. म्हणजे याची जागा हा काय करणार आहे? आपली जागा सोडून देणार आहे आणि त्याच्या जागेवर येऊन कोण बसणार आहे? त्याच्याच गटातील तिसरे व्यंजन म्हणजेच काय तर ग. म्हणून शब्द काय बनला? दिगंबर. आणि त्याच्यामध्ये कोणते 2 शब्द आहेत? दिक् अंबर. काय आहेत? दिक् अंबर. मग यालाच काय म्हणायचं? तर तृतीय व्यंजन संधी असं म्हणायचं. मग तसंच सदाचार, सत आचार यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे? कठोर व्यंजन आहे. बरोबर आहे का? कठोर व्यंजन आहे. त्याच्या पुढे काय आलेलं आहे? एक स्वर आलेला आहे. म्हणून या त च्या गटातील तिसरे व्यंजन काय आहे? द. म्हणून काय बनलेला आहे इथं? सदाचार हा शब्द तयार झालेला आहे. सत आचार मिळून काय बनले? सदाचार. मग तसंच जगदीश्वर, जगत ईश्वर. काय? जगत ईश्वर. यामध्ये सुद्धा काय झालेलं आहे, की स्पर्श व्यंजनातील जो कठोर व्यंजन आहे, तो इथं आलेला आहे पहिल्या पदाच्या शेवटी. त्याच्या पुढे एक स्वर आलेला आहे. म्हणून हा त काय झालेला आहे? रूपांतरित झालेला आहे द मध्ये. म्हणजेच त च्या गटातील हा द काय आहे? तिसरे व्यंजन आहे. म्हणून अशा प्रकारच्या संधीला काय म्हणतात? तृतीय व्यंजन संधी असं म्हणतात. त्याच पद्धतीने हा जो षडानन आहे, तो शब्द षट आनंदने बनलेला आहे. येथे ट हे कठोर व्यंजन आहे. त्याच्या पुढे स्वर आलेला आहे. म्हणून ट निघून जाईल. त्याच्या जागेवर काय येईल? श ड येईल. काय येईल? ड. मग अब्ज मध्ये काय आहे? अप ज. मग हा जो प आहे तो रूपांतरित होईल आणि त्याची जागा कोण घेणार आहे? ब घेणार आहे आणि शब्द बनला अब्ज. तर अशा प्रकारे ही तृतीय व्यंजन संधी काम करते आणि अशा प्रकारच्या संधीलाच काय म्हणतात? तृतीय व्यंजन संधी असं म्हणतात. बघा पुढचा प्रकार आहे अनुनासिक संधी. व्यंजन संधीतील हा तिसरा महत्वाचा प्रकार आहे. अनुनासिक संधी कशाला म्हणतात? तर हे समजण्यासाठी आपण बघा पहिले पद अधिक दुसरे पद. यामध्ये हे जे पहिले पद आहे याचा शेवटचा वर्ण काय असायला पाहिजे? कठोर व्यंजनातील प्रतिनिधी असायला पाहिजे. मी इथं प्रतिनिधी म्हणत आहे. तर हा शब्द मला वाटतं प्रतिनिधी म्हणल्यानंतर तुम्हाला जास्त क्लिअर होईल म्हणून मी इथं प्रतिनिधी लिहित आहे. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण स्पर्श व्यंजनाचा प्रतिनिधी असायला पाहिजे. म्हणजेच प्रथम व्यंजन असायला पाहिजे. आणि त्याच्या पुढं एक अनुनासिक असायला पाहिजे. अनुनासिक. दुसऱ्या पदाचा जो पहिला वर्ण आहे तो काय असायला पाहिजे? अनुनासिक. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं? हा जो प्रतिनिधी आहे किंवा प्रथम व्यंजन आहे त्याची जागा कोण घेणार आहे? अनुनासिक. त्याच्याच गटातील अनुनासिक त्याची जागा घेईल. मग अशा प्रकारे अनुनासिक प्लस अनुनासिक अशी संधी होईल. तर अशा प्रकारच्या संधीलाच काय म्हणतात? अनुनासिक संधी असं म्हणतात. आता हे आपल्याला काय करावं लागेल? उदाहरणांच्या साहाय्याने समजून घ्यावं लागेल. तर पहा, बघा पहिला शब्द आहे इथं जगन्नाथ. हा जो शब्द आहे तो जगतनाथ, जगतनाथ या 2 शब्दांनी बनलेला आहे. बघा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे? प्रतिनिधी. मी इथं प्रतिनिधी म्हणत आहे. ठीक आहे. प्रतिनिधी म्हणजेच काय तर प्रथम व्यंजन स्पर्श व्यंजनातील स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजन. ठीक आहे. तर त हे काय आहे? की त गटाचा प्रतिनिधी आहे. ठीक आहे. प्रथम व्यंजन आहे. म्हणून ह्या आणि त्याच्या पुढं काय आहे? न आहे. काय आहे? त्याच्या पुढं न आणि न हे काय आहे? अनुनासिक आहे. म्हणून हा जो त आहे तो निघून जाईल. त्याच्या जाग्यावर म्हणजे या प्रतिनिधीच्या जाग्यावर
त्याच्याच गटातील काय येणार आहे? अनुनासिक येणार आहे. म्हणजे काय येणार आहे? न येणार आहे. म्हणून इथं पण न आणि इथं पण न आणि शब्द बनला जगन्नाथ. काय बनला? जगन्नाथ. तर अशा प्रकारच्या संधीलाच काय म्हणतात? अनुनासिक संधी असं म्हणतात. आता बाकीची उदाहरणं आहेत ती पण घेऊया. बघा, वाङ्मय. तर वाङ्मय हा शब्द कसा आहे? वाक प्लस मय असा आहे. मग हा जो क आहे, तो काय आहे? प्रतिनिधी आहे. त्याच्या पुढं अनुनासिक आलेला आहे. म्हणून क गायब होणार किंवा तो त्याच्या खुर्चीवरून निघून जाणार आणि त्याच्या खुर्चीवर कोण बसणार? त्याच्याच गटातील अनुनासिक. म्हणून इथं शब्द काय बनला? वाङ्मय. तसंच चिन्मय. चित प्लस मय. इथं म आहे पुढं. त्याच्या अगोदर काय आहे? त. त ची जागा कोण घेणार? न घेणार. म्हणून चिन्मय. काय शब्द बनला? चिन्मय. मग तशीच बाकीची पण उदाहरणं आहेत. तर अशा प्रकारे वृथ संधी होते. त्या संधीला काय म्हणतात? अनुनासिक संधी असं म्हणतात. पुढचा प्रकार आहे पहा, की क, च, ट, त, प आणि श यांच्या पुढे कठोर वर्ण आल्यास कोणत्याही वर्णाचा लोप होत नाही. बघा, संधी हा जो घटक आहे तो असा आहे, की याच्यावर बरंच काही पाठांतर करण्यासारखं आहे. म्हणजे सारखं-सारखं वाचून त्याला असं कायम डोक्यामध्ये ठेवावं लागतं. असं पटकन समजण्यासारखं नाही, की बाबा की एक नियम सगळ्यांसाठीच काम करतो असं नाही. प्रत्येक ठिकाणी अलग-अलग नियम आहेत आणि त्याच्यासाठी पण काही मोजकेच शब्द आहेत बरं. त्याच्यामुळं मी या अगोदर सुद्धा तुम्हाला म्हणलेलं आहे, की जे काही परीक्षेमध्ये वारंवार संधी या घटकाशी संबंधित शब्द विचारले जातात, ते जर तुम्ही चांगले अभ्यासले, ते शब्द ते कोणत्या 2 शब्दांपासून तयार झालेले आहेत, ते जर आपण व्यवस्थित समजून घेतलं, तर संधी या घटकावर कसाही प्रश्न येऊ द्या, तो तुम्हाला सुटला असं समजा. तर इथं काय म्हणत आहे, की क, च, ट, त, प म्हणजे हे काय आहेत? प्रतिनिधी आहेत स्पर्श व्यंजनांचे आणि त्याचबरोबर श यांच्या पुढे जर एखादा कठोर वर्ण येत असेल, तर कोणताही वर्ण इथं लोप पावत नाहीत. ते सरळ-सरळ काय होतात? एकमेकांना अटॅच होतात. पहिलं उदाहरण आहे उत्तम. यामध्ये 2 शब्द कोणते आहेत? उत प्लस तम. पृथक्करण, पृथक्करण. तसंच उत्कर्ष. म्हणजे जिथे-जिथे दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय असेल? कठोर वर्ण असेल. काय असेल? कठोर वर्ण किंवा व्यंजन असेल, तर तिथे-तिथे काय होतं, की अ, कोणत्याही पदाचा लोप होत नाही. कोणत्या कंडिशनमध्ये? की पहिल्या पदाच्या शेवटी क, च, ट, त, प, श यापैकी एक असायला पाहिजे. बघा पुढचा प्रकार काय म्हणतो ते, की त या व्यंजनापुढे च, छ येत असेल, तर त चा च होतो. आणि पुढील च, छ बरोबर संधी होते. बघा, त म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त असायला पाहिजे आणि त्याच्या पुढं जो पद आहे, त्याचा पहिला वर्ण च किंवा छ असेल, तर हा जो त आहे, तो रूपांतरित होतो कशामध्ये? च मध्ये आणि पुढच्या च, छ बरोबर त्याची काय होते? संधी होते. बघा इथं उदाहरण घेतलेलं आपण सच्चरित्र. हं? तर सच्चरित्र हा जो शब्द आहे, तो सत प्लस चरित्र ने बनलेला आहे. मग त या व्यंजनापुढे च हे व्यंजन आलेलं आहे. म्हणून त चे रूपांतरण किंवा मग सरळ-सरळ म्हणू त निघून जाईल. त्याच्या जागेवर कोण येऊन बसेल? च येऊन बसेल. आणि मग काय होईल? सच प्लस चरित्र आणि हे सगळं एकत्र येऊन काय तयार होतं? सच्चरित्र हा शब्द तयार होतो. मग तसंच आहे उच्छेद. उत प्लस छेद. मग इथं काय होत आहे? इथं त च्या पुढे छ आलेला आहे. म्हणून त ची जागा कोण घेणार? च घेणार आणि म्हणून शब्द बनतो उच्छेद. तर अशा प्रकारे ही संधी काम करते. त्याच्या पुढे आहे बघा त या व्यंजनापुढे, त या व्यंजनापुढे जर ज, झ येत असेल, तर त चा ज होतो. काय होतो? ज होतो आणि तो पुढील वर्णाबरोबर संधी होते त्याची. याची उदाहरणे बघा. सज्जन, सत जन,
बघा हा नियम अगदी सोपा आहे, समजण्यासारखा आहे, जास्त काही अवघड नाही. तच्या पुढे ज आलं तर त रूपांतरित होतो ज मध्ये आणि तच्या पुढे छ आलं तर त्याचं तचं रूपांतरण काय होतं? च मध्ये होतं. तर मग इथं काय होत आहे, की त रूपांतरित होत आहे ज मध्ये म्हणून शब्द बनला सज्जन. मग त्याच पद्धतीने उज्ज्वल सुद्धा शब्द बनलेला आहे. उत्ज्वल, उज्ज्वल. त्याच्या पुढचं आहे, की त या व्यंजनापुढे जर ठ येत असेल, तर चे रूपांतरण कशामध्ये होते? ट मध्ये होते. जसे की ते एक उदाहरण घेतलेलं आपण तट्टिका. तत टीका. तर पुढं ट आलेला आहे. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ट. च्या पुढे ट आलेला आहे. म्हणून आपली जागा सोडून देईल आणि त्याच्या जागेवर कोण येऊन बसेल? ट येऊन बसेल आणि मग शब्द काय बनेल? तट्टिका. पुढचा नियम पहा, की त, त या व्यंजनापुढे ल येत असेल, तर चा काय होतो? ल होतो. म्हणजे रूपांतरित होतो ल मध्ये. तर मग त्याचं उदाहरण येतं पहा, काय आहे? उत्लेख. तर काय झालेलं आहे इथं? पुढे ल आलेला आहे. म्हणून हा आहे, तो त्याच्या जागेवर निघून जाईल आणि त्याच्या जागेवर ल येईल आणि बनेल उल्लेख हा शब्द. मग त्याच पद्धतीने उल्लंघन हा शब्द आहे, तल्लीन हा शब्द आहे. तत्लीन, निघून जाईल, त्याच्या जागेवर ल येईल आणि म्हणून काय झालेलं आहे तत्लीनचं? तल्लीन. मग हा पुढचा नियम काय म्हणतो, की त या व्यंजनापुढे श येत असेल, तर चा च होतो आणि पुढील श चा काय होतो? छ होतो. ठीक आहे. हा नियम थोडासा आठवणी ठेवण्यासारखा आहे. म्हणजे याला आठवणी ठेवावं लागेल, की जर च्या पुढे श येत असेल, तर हा जो आहे तो च मध्ये रूपांतरित होतो आणि हा जो श आहे तो छ मध्ये रूपांतरित होतो. तो कसा? बघा हा मच्छर शब्द आहे. मच्छर शब्द जो आहे तो मत आणि शरने बनलेला आहे. यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे? त. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे? श. मग या कंडिशनमध्ये काय होतं? त च्या जागी कोण येणार आहे? च येणार आहे आणि श च्या जागी कोण येणार आहे? छ येणार आहे. मग काय होईल? मच प्लस छर आणि हे दोन्ही एकत्र येऊन काय होईल? मच्छर हा शब्द तयार होईल. मग तसंच आहे सतशील, सत्तशील या दोन शब्दांनी काय झालेलं आहे? सत आणि शील या दोन शब्दांनी मिळून काय झालेला आहे? हा सतशील शब्द तयार झालेला आहे. बघा त्याच्या पुढचा जो नियम आहे तो काय आहे, की त या व्यंजनापुढे ह येत असेल तर चा द होतो. च्या पुढे जर ह येत असेल तर रूपांतरित होतो द मध्ये आणि ह रूपांतरित होतो ध मध्ये. हा पण नियम आठवणी ठेवण्यासारखा आहे. आठवणी ठेवावंच लागेल जर परीक्षेमध्ये चांगले मार्क पाहिजे असतील तर. तर च्या पुढे ह येतो तेव्हा काय होतं, की द मध्ये रूपांतरित होतो आणि हा ध मध्ये रूपांतरित होतो. मग त्याचं एक उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे तद्धित. तर मग आपल्याला समजलं असेल हित काय? तत्हित या दोन शब्दांनी तद्धित हा शब्द बनलेला आहे. तर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त आहे, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ह आहे. मग च्या जागेवर कोण येणार आहे? तर कोण येणार आहे? द आणि ह च्या जागेवर कोण येणार आहे? ध. तर अशा पद्धतीने ध बनल्यानंतर हे एकत्र येतील आणि शब्द बनेल तद्धित. बघा इथे लिहितो मी तद प्लस धीत. कारण ह च काय झालेलं आहे? ढ झालेला आहे आणि हे एकत्र येऊन काय शब्द बनतो? तद्धित. मग हा पुढचा नियम काय म्हणतो, की म या व्यंजनापुढे स्वर आला तर म मध्ये मिसळतो. म्हणजेच काय तर, की म च्या पुढे स्वर आला तर तो म मध्ये मिसळून जातो. परंतु जर म पुढे व्यंजन आला तर म काय होतो? लोप पावतो. त्याच्या जागेवर अनुस्वार येतो. म्हणजे म चे रूपांतरण कशामध्ये होते? अनुस्वारामध्ये होते. तर ते कसे? तर पहा संतोष हा शब्द आहे. तर संतोष हा शब्द समतोषने बनलेला आहे. काय बनलेला आहे? समतोषने बनलेला आहे. तर यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे? म आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे? त. मग हे काय आलेलं आहे? एक व्यंजन आलेलं आहे. म्हणून म चा लोप होईल आणि तो काय होईल?
अनुस्वारामध्ये रूपांतरित होईल आणि म्हणून शब्द काय बनतो? संतोष. मग तसंच बघा समालोचन हा शब्द आहे. सम अधिक आलोचन या 2 शब्दांनी हा समालोचन शब्द बनलेला आहे. मग पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे बरं? म. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे? आ. मग म च्या पुढं काय आलेला आहे? एक स्वर आलेला असल्यामुळं ह्या म मध्ये हा आ जो स्वर आहे तो मिसळतो आणि शब्द बनतो समालोचन. मग तसंच संगती, समगती. म पुढे काय आलेलं आहे? एक व्यंजन आलेलं आहे. म्हणून हा जो म आहे तो गायब होईल आणि या स वर काय होईल? एक टिंब येईल आणि शब्द बनेल संगती. तर अशा प्रकारे ही संधी इथं काम करते. पुढचा नियम पहा. छ शी संबंधित आहे. छ या व्यंजनापूर्वी या व्यंजनापूर्वी ऱ्हस्व स्वर आला तर म्हणजेच की छ हा काय असायला पाहिजे? की दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण असायला पाहिजे. ठीक आहे. तर छ या व्यंजनापूर्वी जर ऱ्हस्व स्वर आला तर दोघांमध्ये च हा नवीन वर्ण घेतात आणि छ असे जोडाक्षर तयार होते. तर हे समजण्यासाठी आपल्याला उदाहरणाचा आधार घ्यावा लागेल. तर पहा, तर रत्नछाया हा शब्द बघा. यामध्ये काय आहेत? रत्न आणि छाया हे 2 मूळ शब्द आहेत. परंतु येथे काय झालेलं आहे, की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ आहे, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण छ आहे. मग इथं काय म्हणत आहे, की छ या व्यंजनापूर्वी म्हणून दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण छ असायला पाहिजे आणि त्याच्यापूर्वी एक ऱ्हस्व स्वर असायला पाहिजे म्हणजेच लघुस्वर असायला पाहिजे. तर या कंडिशनमध्ये काय होतं, की कोणीच कुठं जात नाही. एक नवीनच व्यक्ती म्हणजेच च काय होतो त्याच्यामध्ये प्लस होतो आणि शब्द बनतो रत्नछाया. म्हणजे काय होईल, की रत्न प्लस च प्लस छाया अशी रचना होईल आणि हा च ॲड झाल्यामुळे तो छ सोबत जोडून जाईल आणि रत्नछाया हा शब्द तयार होईल. मग तसंच आहे रंगछटा. रंग प्लस छटा. मग या दोन्हीच्या मध्ये काय होणार आहे? च ॲड होणार आहे. का? तर इथं पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण लघु स्वर आहे, पुढं छ आहे, म्हणून त्यांच्या दोघांच्या मध्ये च येऊन बसेल आणि शब्द बनेल रंगछटा. विसर्ग संधीचा पहिला प्रकार पहा, की जेथे विसर्गाच्या मागे अ हा स्वर असतो आणि पुढे व्यंजन येते. काय तर पुढं व्यंजन येतं आणि विसर्गाच्या मागे अ असतं, त्यावेळेस विसर्गाचा उ होतो आणि तो उ अ मध्ये मिसळतो. म्हणजे काय होतं, की अ प्लस उ मिळून ओ तयार होतं. पहा इथं उदाहरणाच्या आधारे आपण हे समजून घेऊया. तपोधन हा जो शब्द आहे तो तपः धन ने बनलेला आहे. तर यामध्ये काय आहे बघा, त प्लस प प्लस अ प्लस विसर्ग प्लस धन. आपल्याला समजण्यासाठी आपण याची अशा पद्धतीने फोड केलेली आहे. विसर्गाच्या मागे काय असायला पाहिजे? स्वर असायला पाहिजे. आहे. विसर्गाच्या पुढं एक व्यंजन असायला पाहिजे. व्यंजन आहे. मग या कंडिशनमध्ये काय होतं, की हा जो विसर्ग आहे तो रूपांतरित होतो उ मध्ये. मग रचना कशी होते? हलंत नाहीये इथं. प्लस प प्लस अ प्लस उ प्लस धन. आता हे अ आणि उ काय होतात? ओ बनतात आणि शब्द काय बनतो मग? तपोधन. तर अशा प्रकारे हा बदल इथं होत असतो आणि यालाच काय म्हणतात? विसर्ग संधी असं म्हणतात. उकार. ठीक आहे. उकार संधी. काय म्हणायचं याला? उकार संधी. बघा आणखी एक उदाहरण घेऊया आपण. इथं बघा यशोगिरी हा शब्द आहे. तर हा शब्द यश आणि गिरी या 2 शब्दांनी मिळून बनलेला आहे. तर पहिल्या पदाच्या विसर्गाच्या पूर्वी काय येत आहे? एक स्वर येत आहे म्हणजेच अ येत आहे. तर मग रचना कशी तयार होते? यश प्लस अ प्लस विसर्ग प्लस गिरी. तर इथं विसर्ग आहे, त्याच्या पुढे व्यंजन आहे, त्याच्या मागे अ हा स्वर आलेला आहे. तर या कंडिशनमध्ये काय होतं, की विसर्गाचा उ होतो. मग अ प्लस उ एकत्र येऊन काय बनतं? ओ बनतं आणि म्हणून शब्द तयार होतो यशोगिरी. पुढचा नियम काय म्हणतो?
विसर्गाच्या मागे कुठं? विसर्गाच्या मागे इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ आणि ऋ. कोणकोणते? इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ हे सजातीय स्वर आणि ऋ, ऋ यापैकी एक स्वर असतो. विसर्गाच्या मागे यापैकी एक स्वर असतो आणि पुढे मृदू इथं व्यंजन झालंय बघा, इथं वर्ण असायला पाहिजे. तर मृदू वर्ण येते तेव्हा काय होतं, की विसर्गाचा र होतो. काय होतं? विसर्गाचा र होतो. तर कसं? तर पहा निर्लोभ हा शब्द आहे. तर हा शब्द नि प्लस लोभने बनलेला आहे. नि प्लस लोभ. मग याची फोड कशी कराल आपण? न प्लस ई प्लस विसर्ग प्लस लोभ. तर विसर्गाच्या मागे ई असायला पाहिजे, आहे. म्हणजे ई, ई, उ, ऊ, ए, आय, ओ, औ, ऋ, ऋ यापैकी असायला पाहिजे. तर आहे. त्याच्या पुढं एक मृदू वर्ण असायला पाहिजे. तर ल हा काय आहे? एक मृदू व्यंजन आहे. म्हणजेच मृदू वर्ण आहे. म्हणून हा जो विसर्ग आहे तो रूपांतरित होतो र मध्ये आणि हा जो र आहे तो ह्या लो मध्ये मिसळून जातो आणि शब्द बनतो निर्लोभ. मग असंच आणखी एक उदाहरण घेऊत आपण. बघा दुरात्मा हा शब्द दु आत्मा या दोन शब्दांनी मिळून काय बनलेला आहे? दुरात्मा हा शब्द बनलेला आहे. मग दु म्हणजे काय आहे? द प्लस उ प्लस विसर्ग प्लस आत्मा. विसर्गाच्या मागे उ आहे. आपल्याला त्याच्यापैकी एक पाहिजे आहे. मग त्याच्या पुढं एक मृदू वर्ण असायला पाहिजे. एक मृदू वर्ण आहे. म्हणून हा जो विसर्ग आहे तो र मध्ये रूपांतरित होईल आणि मग या र मध्ये हा मिसळून जाईल आणि शब्द बनेल दुरात्मा. बघा पुढचा नियम काय म्हणतो, की जेथे विसर्गाच्या मागे ई किंवा उ यापैकी एक स्वर असतो. ई किंवा उ यापैकी एक स्वर असतो आणि पुढे क, ख, प, फ, क, ख, प, फ ते क इथं लिही तुम्ही. क, ख, प, फ यापैकी एक व्यंजन येते तेव्हा विसर्गाचा श होतो. काय होतो? श. बघा विसर्गाच्या मागे काय असायला पाहिजे? ई किंवा उ असायला पाहिजे. पुढं काय असायला पाहिजे? क, ख, प आणि फ यापैकी एक जण असायला पाहिजे. तर मात्र काय होतो? हा जो विसर्ग आहे ना, तो श मध्ये रूपांतरित होतो. तर मग त्याची उदाहरणं आपण इथे घेतलेली आहेत. बघा निष्पाप, निष्पाप हे जे उदाहरण आहे, ते नि, पाप या 2 शब्दांनी बनलेलं आहे. तर इथं काय झालेलं आहे? न प्लस ई प्लस विसर्ग प्लस पाप. मग विसर्गाच्या पुढं काय असायला पाहिजे? क, ख, प, फ यापैकी एक असायला पाहिजे. मग इथं प आहे. ठीक आहे. आणि त्याच्या मागं ई किंवा उ असायला पाहिजे. इथं ई आहे. पुढं प आहे. मग हा जो विसर्ग आहे तो रूपांतरित होतो श मध्ये आणि हा श पुढच्या पा मध्ये मिसळून जातो आणि शब्द बनतो निष्पाप. मग तसेच बाकीचे सुद्धा शब्द आहेत बघा. निष्कारण, कारण. तसंच दुष्काळ, दु प्लस काळ आणि मग बहिष्कार, कार, बही प्लस कार. तर प्रत्येकाचा जर विचार केला तर प्रत्येकाच्या पुढं का आलेलं आहे म्हणजे क हे एक व्यंजन आलेलं आहे आणि मागं उ किंवा ई यापैकी एक आलेला आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी काय झालेलं आहे? विसर्गाचा श झालेला आहे. बघा विसर्गाच्या मागे अ हा स्वर असतो आणि पुढे क, ख, प, फ यापैकी एक कठोर व्यंजन येते तेव्हा विसर्ग कायम राहतो. काय म्हणतंय? की जर विसर्गाच्या मागे हा स्वर असेल आणि त्याच्या पुढे क, ख, प, फ यापैकी एक कठोर व्यंजन असेल येते तेव्हा काय होतं की विसर्ग कायम राहतो. परंतु पुढे स्वर आला तर विसर्ग लोप पावतो. म्हणजे क, ख, प, फ याच्या ऐवजी दुसऱ्या त्याच्या ठिकाणी जर एखादा विसर्ग येत असेल, तर मात्र काय होतो? विसर्ग लोप पावतो. हे काय करावं लागेल आपल्याला? उदाहरणाच्या आधारे समजून घ्यावं लागेल. बघा प्रातःकाल, प्रात प्लस काल. यामध्ये काय आहे बरं? प्रात प्लस प्लस विसर्ग प्लस काल.
हा आहे विसर्ग. विसर्गाच्या पुढे काय म्हणते क, ख किंवा प, फ यापैकी एक व्यंजन येत असेल, आलं. त्याच्या मागे हा स्वर असायला पाहिजे, आहे. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं, की विसर्ग कायम राहतो. विसर्गाला काहीच म्हणजे कुठेही जाण्याची गरज पडत नाही. म्हणून इथे कोणतेही बदल न होता 2 शब्द जशाला तसे एकत्र येतात. म्हणून इथं प्रातःकाल. मग अतएव, अत प्लस एव. तर इथं काय आहे? अत प्लस अ प्लस विसर्ग प्लस एव. आता विसर्गाच्या मागे आलेला आहे, परंतु पुढे क, ख, प, फ यापैकी व्यंजन नाही. त्याच्या जागी काय आहे? एक स्वर आलेला आहे. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं, की विसर्गाला आपली जागा सोडून जावी लागते आणि म्हणून विसर्ग विरहित शब्द तयार होतो. अतएव. तर अशा प्रकारे हे बदल होतात. अशा प्रकारे हा नियम इथे काम करतो. बघा पुढचा नियम काय आहे, की जेव्हा पहिल्या पदाच्या शेवटी र येतो आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कठोर व्यंजन असतो, तेव्हा र चा काय होतो? विसर्ग होतो. म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण र असायला पाहिजे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय असायला पाहिजे? एक कठोर व्यंजन असायला पाहिजे. तरच काय होतं, की र रूपांतरित होतो विसर्गामध्ये. अंतःकरण. अंतःकरणमध्ये काय आहे? अंतर प्लस करण हे 2 शब्द आहेत. मग पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे? र. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे? क. मग काय म्हणत आहे, की पहिल्या पदाचा शेवटी र यायला पाहिजे. दुसऱ्या पदाच्या पहिल्या वर्णाच्या ठिकाणी एक कठोर व्यंजन यायला पाहिजे. बघा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण इथं र आलेला आहे. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण क काय आहे? एक कठोर व्यंजन आहे. काय आहे? कठोर व्यंजन आहे. मग या कंडिशनमध्ये काय होतं, की हा जो र आहे, तो विसर्गामध्ये रूपांतरित होतो आणि म्हणून इथं र कमी होऊन इथं विसर्ग आलेला आहे आणि शब्द काय बनलेला आहे? अंतःकरण. मग तसाच चतुसूत्री, चतुर सूत्री. मग इथं पण काय झालेलं आहे, की स हे एक कठोर व्यंजन आलेलं आहे आणि पहिल्या पदाच्या शेवटी र आलेला आहे. म्हणून हे जे र आहे ते लोप पावणार आहे आणि चतू मध्ये विसर्ग आणि सूत्री असा शब्द तयार होणार आहे. चतुसूत्री. बघा पुढचा नियम आहे, की पहिल्या पदाच्या शेवटी स असेल आणि पुढे कोणतेही व्यंजन येत असेल, कोणतेही, तर त्या ठिकाणी काय होतो, की स चा विसर्ग होतो. म्हणजे कंडिशन काय आहे? सिंपल आहे, की पहिल्या पदाच्या शेवटी स यायला पाहिजे आणि त्याच्या पुढे कोणतंही व्यंजन असायला पाहिजे. तर या कंडिशनमध्ये स काय होतो? विसर्गामध्ये रूपांतरित होतो. तर बघा इथं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे मनःपटल. तर काय होतं, की मनस पटल ही अशी रचना आहे बघायची. तर यामध्ये काय झालेलं आहे, स पुढं एक व्यंजन आलेलं आहे, म्हणून स काय झालेलं आहे, विसर्गामध्ये रूपांतरित झालेला आहे. म्हणून स वगळून इथं काय केलेलं आहे, मनपटल अशी रचना केलेली आहे, शब्द लिहिलेला आहे. बघा पुढचा नियम काय म्हणतो, की विसर्गाच्या पुढे च, छ यापैकी एक वर्ण येत असेल, तर विसर्गाचा काय होतो, श होतो. आणि जर त, थ येत असेल, तर विसर्गाचा काय होतो? स होतो. बघा, विसर्गाच्या पुढे काय येत असेल? च किंवा छ येत असेल, तर काय होतं, की विसर्गाचं रूपांतरण श मध्ये होतं. ठीक आहे? म्हणजे च, छ साठी काय आहे? श चा नियम आहे. आणि विसर्गाच्या पुढे जर त किंवा थ येत असेल, तर मात्र हा विसर्ग स मध्ये रूपांतरित होतो. म्हणजे त, थ साठी स चा नियम आहे. बघा, निस्तेज हा शब्द आहे. नि प्लस तेज. यामध्ये विसर्गाच्या पुढं त आलेला असल्यामुळे हा जो विसर्ग आहे तो स मध्ये रूपांतरित झालेला आहे. मग तसंच मनस्ताप, मन प्लस ताप, तर विसर्गाच्या पुढे त आलेला आहे म्हणून काय झालेला आहे, विसर्गाचा स झालेला आहे. मग निश्चल, नि प्लस चल, तर विसर्गाच्या पुढे च आलेला आहे म्हणून काय होत आहे, विसर्ग श मध्ये रूपांतरित झालेला आहे म्हणून निश्चल. तर अशा प्रकारे हा नियम इथं काम करतो.
बघा, त्याच्या पुढचा नियम आहे, की विसर्गाच्या पुढे श, स, श ही उष्मे येत असतील, तर विसर्ग कायम राहतो. म्हणजेच विसर्गाच्या पुढे जर एखादा ऊष्मे म्हणजे ऊष्म वर्ण किंवा ऊष्म व्यंजन आला, तर काय होईल, की विसर्ग लोप पावत नाही. श, स, श हे काय आहेत? ऊष्मे किंवा घर्षक आहेत. तर या कंडिशनमध्ये विसर्ग कायम राहतो. बघा, दुःशासन यामध्ये विसर्गाच्या पुढं श आहे, म्हणून विसर्ग कायम आहे. या विसर्गाच्या पुढं स आहे, म्हणून विसर्ग कायम आहे. तसंच या विसर्गाच्या पुढं सुद्धा स आहे, म्हणून सुद्धा काय झालेलं आहे, की विसर्ग कायम राहिलेला आहे. मग हा पुढचा नियम काय म्हणत आहे, की विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून पुढे मृदू वर्ण येत असेल, तर विसर्गाचा र होतो. काय होतो? विसर्गाचा र होतो. परंतु पुढे पुन्हा र आल्यास मागील रचा लोप होतो व त्याच्या मागील ऱ्हस्व स्वराचा दीर्घ स्वर होतो. पहा, अशाच नियमावर काय होतात, परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणून हा नियम आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यावा लागेल. पहा, नियम काय म्हणत आहे? नीट समजून घेऊ. हा विसर्ग आहे. त्याच्या मागे काय असायला पाहिजे? ई किंवा उ असायला पाहिजे. त्याच्या पुढं काय असायला पाहिजे? मृदू वर्ण असायला पाहिजे. मृदू वर्ण. मग या कंडिशनमध्ये काय होतं, की हा जो विसर्ग आहे तो लोप पावतो आणि र मध्ये रूपांतरित होतो. म्हणजे विसर्ग जाईल, त्याची जागा र घेईल. पण विसर्गाच्या मागे ई किंवा उ आहे आणि त्याच्या पुढं र आलेला असेल, तर मात्र काय होतो, हा हा जो विसर्ग आहे तो कमी होतो आणि हा जो ई किंवा उ आहे, जो की लघु आहे, तो काय होईल? दीर्घ होईल. काय होईल? दीर्घ होईल. मग हे समजण्यासाठी आपण काय करूया, इथं जी 2 उदाहरणं घेतलेली आहेत, ते समजून घेऊया. बघा, नीरव हा शब्द आहे, तो काय आहे? नि प्लस रव ने बनलेला आहे. मग विसर्गाच्या मागे लघु ई आहे, पुढं आलेला आहे र. मग या कंडिशनमध्ये काय होईल, की विसर्ग कमी होईल आणि हा जो ई आहे, तो दीर्घ ई मध्ये रूपांतरित होईल आणि म्हणून नी ची वेलांटी दुसरी होऊन नीरव असा शब्द तयार होईल. मग सेम नीरज सुद्धा काय आहे? तसाच शब्द आहे. बघा, वाचलं आणि पाहिलं तर वाटलं की किती क्रिटिकल आहे. परंतु उदाहरणाच्या आधारे आपण समजून घेतलं तर सहज समजण्यासारखं आहे, सोपं आहे. बघा, पुढचा नियम काय म्हणतो, की परिवर्तन संधीचा नियम आहे हा बघा, की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ यापैकी नसेल, तर स चा काय होतो? श होतो. म्हणजे की पहिल्या पदाच्या शेवटी अ किंवा आ नसायला पाहिजे. म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण हा अ किंवा आ नसावा. आणि पुढे जर स येत असेल, तर काय होईल, की जो स आहे तो श मध्ये रूपांतरित होतो. बघा, इथं उदाहरणं घेतलेली आहेत. अनुसंग हे जे 2 शब्द आहेत, यामध्ये अनु मध्ये काय आहे? उ आहे. ठीक आहे. आणि पुढं काय आलेलं आहे? स आलेला आहे. मग या कंडिशनमध्ये काय होतं, की स चं रूपांतरण कशामध्ये झालेलं आहे? या स चं श मध्ये. ठीक आहे. मी इथं खाली लिहून दाखवतो तुम्हाला समजण्यासाठी. अनु प्लस काय आहे? संग. मग काय होईल? अ प्लस न प्लस उ प्लस संग. मग पहिल्या पदाच्या शेवटी काय आहे बरं? उ आहे म्हणजे अ किंवा आ नाही आणि त्याच्या पुढं काय आहे? स आहे. मग या कंडिशनमध्ये काय होतं? हा जो स आहे तो निघून जाईल आणि त्याच्या जागेवर कोण येऊन बसणार आहे? श. आणि म्हणून शब्द काय बनला? अनुषंग. हे एकत्र येऊन अनुषंग. मग असंच बाकीचे सगळे शब्द आहेत. तर अशा प्रकारे ही संधी काय करत असते? काम करत असते आणि हा नियम या पद्धतीने आपल्याला आठवणी ठेवायचा आहे.